पालकमंत्री पदाचं वाटप झालं. अजित पवारांच्या हाती पुणे सोडून काहीच लागलं नाही. भुजबळ, आदित्य तटकरे यांच्यासारख्या कॅबिनेट मंत्र्यांना पालकमंत्रीपद मिळवून देण्यात देखील अजित पवार अपयशी ठरले. आपले हक्काचे जिल्हे देखील अजित पवारांना मिळवता आलेले नाहीत. पण या राजकारणात शिंदे पॉवरफुल ठरले, कारण दादा भुसेंसाठी त्यांनी नाशिक सोडलं नाही. गोगावलेंच्या हट्टापायी त्यांनी रायगड सोडलेलं नाही. अजित पवारांचं होमपिच असणारा सातारा सोडला नाही. थोडक्यात एकनाथ शिंदे अजित पवारांमुळे 1 इंचही मागे सरकलेले नाहीत. हा होता आजचा सामना. आता हीच गोष्ट मुख्यमंत्रीपदाची. अजित पवार सत्तेत सामील झाल्यानंतर अजित पवारच भावी मुख्यमंत्री म्हणून कौतुक सोहळा सुरू झाला होता. कधीही शिंदे जातील आणि दादा येतील असं सांगण्यात येत होतं. मात्र शिंदे जातील अशी दूर शक्यता दिसत नाहीये. अजित पवारांना तर सत्तेत समान वाटा मिळवताना दमछाक होते. अजित पवारांच्या आगमनानंतर बॅकफूटवर गेलेला शिंदे गट पुन्हा फ्रंटफूटवर येताना दिसतोय. तर अजित पवार पुन्हा नाराज दाखवत बॅकफूटला गेलेत. याचा अर्थ काय, तर भाजपला अजित पवारांपेक्षा शिंदेच कामाचे व्यक्ती ठरतायत. पण कसे आणि का, पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ. भाजपला अजित पवारांपेक्षा शिंदेच कामाचे ठरतायत असं म्हणण्याचं पहिलं कारण दिसतंय ते म्हणजे अजित पवारांच्या महत्वाकांक्षा. सत्तेची महत्वाकांक्षा आणि त्यासाठी सत्तेतला हस्तक्षेप हे अजित पवारांचं धोरण लपून राहिलेलं नाहीये. आपल्या या महत्वाकांक्षी धोरणामुळे युती आणि आघाडीचं राजकारण चालवताना अजित पवार नेहमीच अडचणीचे ठरत आलेले आहेत. काँग्रेस राष्ट्रवादीच्या सत्ता काळात पृथ्वीराज चव्हाणांसोबत त्यांचे ताणलेले संबंध असोत की उद्धव ठाकरेंच्या सत्ता काळात शिवसेनेच्या आमदारांसोबत ताणलेले संबंध असोत, सत्तेतला हस्तक्षेप अजित पवारांना रोखता येत नाही. आणि आज प्रमुख कारण ठरतं ते म्हणजे अजित पवारांची महत्वाकांक्षा. सातत्याने उपमुख्यमंत्री राहिलेल्या अजित पवारांना मुख्यमंत्री व्हायचे, या महत्वाकांक्षेतूनच अजित पवार कार्यरत असतात. त्यातून आक्रमक राजकारण करतात व हे राजकारण जिरवाजिरवीच्या राजकारणाला बळ देतं. उदाहरण द्यायचं झालं तर महायुतीचा घटक असून देखील केंद्राद्वारे मिळालेल्या साखर कारखान्याच्या कर्जावर जाचकटी आणून अडचण निर्माण करण्याची कामगिरी अजित पवारांनी केली होती. वास्तविक केंद्राने कर्ज मंजूर केलेलं असताना व यामध्ये फडणवीस गटाचे विश्वासू नेते असताना अजित पवारांनी आडकाठी आणण्याची गरज नव्हती. अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन बैठका घेणं असो की दुसऱ्या खात्यातला हस्तक्षेप असो, या गोष्टींमुळे अजित पवार आपल्या मनाप्रमाणे काम करू शकतात असं भाजप हायकमांडला वाटत नाही. या उलट अनपेक्षित मिळालेलं मुख्यमंत्रीपद शिंदे महत्वाकांक्षा लपवून ठेवून पार पाडताना दिसत आहेत. शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात शिंदेंकडून झालेली एकमेव चूक म्हणता येईल ती म्हणजे फक्त वर्तमानपत्रातल्या जाहिरातीची होती. या पलीकडे प्रत्यक्ष निर्णय प्रक्रियेत भाजपच्या नेत्यांना डावलण्याची किंवा फडणवीसांना डावलण्याची करामत एकनाथ शिंदे करत नाहीत. या उलट भाजप हायकमांडला जे रुचेल तेच शिंदे करताना दिसत आहेत. उदाहरणार्थ, मराठा आरक्षणाच्या संदर्भातून जरांगे पाटलांचं उपोषण चिघळल्यानंतर ते यशस्वीपणे मिटवण्याचं श्रेय एकनाथ शिंदेंना जातं. थोडक्यात अजित पवारांपेक्षा एकनाथ शिंदे ग्राउंडवर वर्कआउट होताना देखील दिसतात. शिवाय भाजपच्या निर्णय प्रक्रियेत ढवळाढवळ देखील करत नाहीत. अजित पवार गट मात्र पुणे पालकमंत्रीपद हवेच अथवा भावी मुख्यमंत्रीपद असे होर्डिंग्ज लावून एक प्रकारे भाजपसाठी उपद्रव निर्माण करताना दिसते. थोडक्यात अजित पवारांचं हे महत्वाकांक्षी धोरण व महत्वाकांक्षी धोरणात निर्माण होणारा हस्तक्षेप भाजपच्या अडचणीचा ठरताना दिसतोय. भाजपला अजित पवारांपेक्षा शिंदेच कामाचे ठरतायत असं म्हणण्याचं दुसरं कारण म्हणजे प्रत्यक्ष ग्राउंडवरचं राजकारण व भाजप नेत्यांचा विरोध. गेल्या 20-25 वर्षाचं महाराष्ट्राचं राजकारण हे काँग्रेस राष्ट्रवादी विरुद्ध सेना भाजप असं झालं. हे एकमेकांच्या राजकारणाला विरोध करत एक पिढी खर्च झाली. बदललेल्या राजकीय समीकरणामुळे जरी अजित पवार सेना भाजप सोबत आले असले तरी प्रत्यक्ष ग्राउंडवर भाजप नेत्यांना अजित पवार गटाला ऍक्सेप्ट करणं अवघड ठरतंय. उदाहरणच पाहायचं झालं तर पडळकरांचं विधान पाहता येईल. सांगली, सातारा, सोलापूर आणि पुण्याच्या दुष्काळी पट्ट्यातल्या धनगर समाजाच्या युवकांचा रोष पवार कुटुंबावर निर्माण होतो. सत्ताधारी मराठा समाजाने आजवर धनगर समाजाकडे दुर्लक्ष केलं असं सामाजिक कारण या राजकारणामागे होतं. याच गोष्टीला हवा देत भाजपने कधी इथून जानकरांसारख्या नेतृत्वाला हवा दिली तर कधी पडळकरांना मोठं केलं. या नेत्यांचा बेसच पवार विरोधांचा असल्याने हे नेते कधीच अजित पवारांसोबत जाऊ शकत नाही. तसं झाल्यास नेत्यांचा सामाजिक आधारच संपुष्टात येऊ शकतो. मुश्रीफांसमोर घाटगे, धनंजय मुंडेंसमोर पंकजा मुंडे अशी विरोधी समीकरणं अनेक ठिकाणी भाजपसमोर प्रश्न निर्माण करतायत. पण मुद्दा इथेच संपुष्टात येत नाही. भाजपचा कोर मतदारसंघ देखील अजित पवारांच्या येण्यामुळे दुखावलाय. अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ व संघाचे कार्यकर्ते यांचं नातं विळ्या भोपळ्याचं राहिलंय. सरस्वती देवीला विरोध ते ब्राह्मण समाजात शिवाजी संभाजी नावे का नसतात असे प्रश्न विचारून भुजबळ भाजपच्या अडचणी वाढवताना दिसत आहेत. थोडक्यात वैचारिक लाईनच वेगळी असल्याने अजित पवारांबरोबर प्रत्यक्ष मतदारसंघात जुळवाजुळव करणं भाजपसाठी जड जाताना दिसतंय. या उलट एकनाथ शिंदेंसोबत समीकरण जुळवणं भाजपसाठी नैसर्गिक युती असल्यासारखं सिद्ध होतंय. शिवसेना भाजप पूर्वापार युती असल्याने हिंदुत्व हा या दोन्ही गटातला मुख्य धागा राहिलाय. त्यातही दोन्ही पक्ष एकत्र लढत असल्याने मतदारसंघात एकमेकांच्या विरोधात असणारं चित्र एकतर नाहीये आणि असेलच तर ते खूप कमी ठिकाणी आहे.
उद्धव ठाकरेंनी काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जाण्याचा घेतलेला निर्णय, त्यानंतर हिंदुत्वाच्या मुद्द्याचा आधार घेऊन शिंदेंनी केलेलं बंड या नैतिक अधिष्ठानामुळे भाजपच्या कोर मतदारांना एकनाथ शिंदेंचं नेतृत्व अधिक भावताना दिसतं. या राजकारणामुळे मतांची बेरीज करण्याची वेळ येते तेव्हा अजित पवारांपेक्षा एकनाथ शिंदेंचाच फायदा भाजपला अधिक होताना दिसतो. भाजपला अजित पवारांपेक्षा एकनाथ शिंदेच कामाचे ठरतायत असं म्हणण्याचं तिसरं कारण म्हणजे शिंदे ठाकरे व अजित पवार शरद पवार संबंध. सर्वाधिक विश्वासू साथीदार कोण असा प्रश्न भाजप नेतृत्वासमोर आला तर त्याचं उत्तर एकनाथ शिंदे असू शकतं. कारण एकनाथ शिंदेने आपल्या राजकारणातून ठाकरेंकडे परतीचे दोर कापून टाकलेले आहेत. याउलट अजित पवार अजून देखील शरद पवारांकडे फिरू शकतात असं चित्र निर्माण होतं. याचं प्रमुख कारण अजित पवारांच्या संशयास्पद भूमिकांना दिलं जातं. आपल्या पहिल्या भाषणात शरद पवारांवर टीका केल्यानंतर अजित पवारांनी शरद पवारांविरोधात एक शब्द देखील काढलेला नाहीये. या उलट स्वतः शरद पवारांना भेटायला जाणं, आपल्या गटाच्या आमदारांना घेऊन शरद पवारांना भेटायला जाणं या गोष्टींमुळे अजित पवारांच्या ठाम राहण्याच्या विश्वासार्हतेला तडा गेलेला दिसतोय. छगन भुजबळ वगळता आजही अजित पवार गटाचा एकही नेता शरद पवार गटाच्या विरोधात टीका करताना दिसत नाही. निवडणुकीत अपेक्षित यश मिळालं नाही तर हा गट पुन्हा शरद पवार गटात जाऊ शकतो अशी शक्यता बोलून दाखवली जाते. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अजित पवारांच्या बंडावर आजही शंका उपस्थित केल्या जात आहेत. जे काही घडले त्यामागे शरद पवारच आहेत, शरद पवारांनीच ही चाल केली आहे असं परसेप्शन एक प्रकारे भाजप समोर अडचणीचं ठरतं. हे परसेप्शन तयार झालं तर राष्ट्रवादीचं मतदान आपल्याकडे खेचून घेण्यात भाजपला मर्यादा येणार आहेत. ना कायदेशीर लढाई होते ना टीका होत आहे. त्यामुळे साटलोटा असल्याचा संशय अधिक बळावतोय. दुसरीकडे एकनाथ शिंदेंनी मात्र ठाकरेंचा टोकाचा विरोध करून आपली राजकीय मूल्य वाढवलेलं दिसतं. ठाकरेंसोबत निर्माण झालेले टोकाचे मतभेद भाजपला अधिक सोयीचे ठरतात. शिंदेंपुढे ठाकरे पर्याय शिल्लकच नसल्याने काही केलं एकनाथ शिंदे गट भाजपला सोडणार नाही असं चित्र आहे. त्यातही ठाकरे गटाने देखील कायदेशीर कारवाई केल्याने हे संबंध अधिक विकोपाला गेलेत. उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदी व अमित शहांवर टीका केल्यामुळे पुढे जाऊन भाजप व ठाकरेंचे संबंध चांगले होऊ शकतात असेही चान्स निर्माण होत नाहीत. त्यामुळे भाजप समोर देखील शिंदेंना टाळून ठाकरे हा पर्याय उपलब्ध राहत नाही. याउलट राष्ट्रवादीच्या बाबतीत वेळ आल्यास अजित पवारांना टाळून शरद पवार हा पर्याय भाजप समोर उपलब्ध आहेच. या कारणानेच अजित पवारांचं मूल्य भाजपच्या लेखी कमी होताना दिसतंय. आज झालेलं पालकमंत्री पदाचं वाटप म्हणजे भाजप हायकमांडने एक प्रकारे अजित पवार गटाला दिलेला इशाराच आहे असं म्हणता येईल. ज्या अपेक्षेने आणि ज्या महत्वाकांक्षेने अजित पवार गट सत्तेत सामील झाला त्यातली एकही गोष्ट अजित पवारांना पूर्णत्वाला नेता येत नाहीये. ती सुरुवातीला बोललेल्या 3 कारणामुळेच. तुम्हाला काय वाटतं? भाजपसाठी कोण अधिक सोयीस्कर ठरतं, शिंदे की अजित पवार? तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.